नमस्कार. 8 मार्च रोजी रंगपंचमी सण असून रंगपंचमीच्या सर्व सोलापूरकरवासियांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना, तमाम बंधू भगिनींना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना मी आपल्याला विनंती करीत आहे की रंगपंचमी हा सण, हा उत्सव राष्ट्रीय उत्सव आहे, धार्मिक उत्सव आहे. त्याचबरोबर सर्व धर्मीय, सर्व जाती जमाती मतभेद विसरून रंगपंचमी अत्यंत आनंदाने, उत्साहाने साजरा करण्याचा आहे. पण हा रंगपंचमीचा बेरंग होऊ नये म्हणून मी आपल्याला विनंती करतो की कोरडा रंगाचा वापर करा. उन्हाळा वाढलेला आहे. इच्छा नसताना रंग फेकू नका एकमेकावर. त्याहून भयानक म्हणजे जे उत्साही युवक युवती, उत्साही रंग खेळणारे सर्वजण अंडी फेकून मारण्याचा किंवा अंडी डोक्यावर फोडण्याचा प्रकार करतात. तो करू नका, कृपया माझी विनंती आहे. हे सांस्कृतिक, धार्मिक आणि राष्ट्रीय सण असल्याकारणाने रंग फेकल्याने एकमेकाचे तक्रारी वाढून किंवा अंडी फेकल्याने एकमेकाच्या तक्रारी वाढून भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर जाणाऱ्यावर अंडी फेकण्याचा जो प्रकार होतो त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या अपघातामध्ये जीवितासुद्धा धोका होतो हे सुद्धा सांगता येत नाही. पण मुख्यतः अंडी आपण वापर करूच नका रंगपंचमीला, असं माझी विनंती आहे. त्याचबरोबर या रंगपंचमी दिवशी आपण जे मागील वर्षामध्ये वाद असतील, एवेदावे असतील, काय एकमेकांचे काही प्रकारे काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल, तो दुरावा दूर करण्यासाठी आपण सगळं गोविंदाने राहण्यासाठी हा रंगपंचमी साजरा करा. सांस्कृतिक, धार्मिक आणि शांततेने रंगपंचमी साजरा करा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि परत एकदा रंगपंचमीच्या सर्व सोलापूरकर बंधू भगिनी, युवक युवती, सर्व जाती धर्माच्या लोकांना, त्याचबरोबर विशेष करून तमाम माझ्या कामगार बंधू भगिनींना, सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय रंगपंचमी.